नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 7 वाजता लॉग इन केलं आणि एक दोन ट्रिप लागल्या, बट रेट फारच कमी होता म्हणून मी ट्रिप काय ॲक्सेप्ट नाही केल्या. आणि आता एक बोरिवलीची ट्रिप होती, जवळपास 14 रुपये पर किलोमीटर. आणि म्हणजे माझं असं होतं की हा घ्यायला तयार होतो, पण मी पिकअप लोकेशनच बघितला नाही. पिकअप लोकेशन होतं खारघरचं. आणि मग त्यांना कस्टमरला मेसेज टाकला की लॉंग पिकअप आहे, आणि मी विचार केला चला स्वतःहूनच कॅन्सल करतो. तर त्याच्यानंतर मग आता कोणत्याही प्रकारची काही ट्रिप काही लागत नाही आहे. टाईम होतोय 7:15 वाजलेत, 15 मिनटं झाली, पण अजूनपर्यंत काही ट्रिप लागत नाही आहे. खारघरमधून सहसा ट्रिप लागतात. बघू आता आपल्या एरियामधून ट्रिप लागते का नाही. ते रॅपिडो पण चालू केले. रॅपिडोला मी बंद केलं होतं, पण याला पण मी आता चालू केलं आहे. तसा काल CNG होता गाडीमध्ये, पण तरी पण मी CNG फुल करून ठेवलेलं आहे. BKC लागते 482 मध्ये. 7:20 होत आहेत आणि सायन फोर्टची ट्रिप उचलली आहे मी रॅपिडोमध्ये. 30 किलोमीटरचे 482 रुपीज दाखवतोय. ठीक आहे, पण ठीक नाही आहे तसं, पण टाईमच्या हिशोबाप्रमाणे तर ठीकच आहे. कारण आपल्याला हे नको आहे, काय बोलतात त्याला, ट्रॅफिक अवॉइड करायचं असेल किंवा मुंबईमध्ये लवकर एंटर करायचं असेल तर मग अशा कमी रेटवाल्या ट्रिप घ्याव्याच लागतात. आणि 7 वाजता लॉग इन केलं तर मग 13 रुपये 14 रुपये जो पण रेट आहे ना, तो रेट ॲक्सेप्ट करून जायलाच लागतं. आणि जर चांगला रेट पाहिजे तर मग 8च्या नंतर बुकिंग उचला. मग तुम्हाला भेटणार 1.5 तास, 2 तास, 2.5 तास अशावाले बुकिंग्स. रेट भेटेल, पण एवढे मग तास तुम्हाला स्पेंड करायचे. असा आहे विषय. 482चा फेअर दाखवलं होतं आणि मला भेटली किती 456. आय डोंट नो काय विषय, जाऊ दे. आता चालू करूया उबर आणि बघू इथून कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागतात. सायन्स सर्कलवरून मलाड वेस्टची ट्रिप भेटली आहे. आय गेस ही मलाड माइंड स्पेस आहे. एक मिनिट जरा आपण चेक करूया, इथे दिसतं ना. अरे अरे, हे बघा, इथं असं क्लिक केलं ना कुठेतरी दिसतं हे. मलाड वेस्ट टाकलंय फक्त, पण मला ही माइंड स्पेसची वाटते. पण ठीक आहे, 21 किलोमीटरचे 395 रुपीज देतोय, पण 1 तास लागणार पोचायला. आणि डिमांड खूप जास्त कमी आहेत. रॅपिडोमध्ये ट्रिप वाजत आहेत, पण त्या क्वालिटी ट्रिप्स नाहीत, सगळ्या छोट्या छोट्या ट्रिप आहेत. असा विषय. 300च्या वरती ट्रिपच लागत नाही आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये ट्रिप घेतली आहे उबरमध्ये. गोरेगाव चांगली आहे ही, घेऊ शकतो आपण. चला, समोरूनच पिकअप आहे. शेवटच्या ट्रिपचे आपल्याला किती पैसे भेटले? 394. 1 तास लागला. भावानं कस्टमरला त्यांच्या लोकेशनमध्ये ड्रॉप केलं. 196चा फेअर भेटला. आणि आता मी इथं थांबणारच होतो. ॲक्च्युअलमध्ये इथं थांबणं जरा रिस्कीच आहे, कारण RTO ऑफिसर्स जरा जास्तच फिरत आहे तिकडे तिकडे, म्हणून बऱ्याच लोकांनी इथं फूडपर्यंत गाड्या आणल्यात. तर मला BKCची ट्रिप भेटली, तर मी तर इथून निघतो. पण BKCमधून पण नंतर आपल्याला काय ट्रिप लागेल मला नाही माहिती, पण बघू. चला, कसं काय विषय. 17 किलोमीटरचे 400 रुपये दाखवलेत, पण पोचायला 1 तास दाखवतोय. वेळ होते 11:30 वाजलेत. आणि उबरमध्ये 1016 रुपयेचं काम झालं आहे. आणि रॅपिडोमध्ये जी ट्रिप कंप्लीट झाली तीच एकच. आता एक काला घोड्याची लागत होती, पण विचार करता करताच ती निघून गेली. तर थोडा वेळ थांबून बघतो इथे. जर नाहीच काय भेटली तर आपल्याला जागा चेंज करावी लागणार. आणि बघू काय लागतंय का, कारण साऊथ बॉम्बेला जाऊन पण ट्रिप नाही लागणार. मला नाही वाटत की साऊथ बॉम्बेला जाऊन ट्रिप लागेल. एक छोटीशी ट्रिप BKC मधून आलो मी आता सँटाक्रूज वेस्टला, आणि इथून चिल्लर पिल्लर लागत आहेत, पण ते वर्थ इट नाही आहेत ट्रिप्स ॲक्च्युअलमध्ये. हे बघा, ही पण वर्थ इट नाही आहे. 1 तास लागतो, 1 तासामध्ये 200. ही वाली ठीक आहे, वाकोला.
असा विषय आहे. बघता बघता निघून जातात ट्रिप्स. कुठे आहे कुठे? ओके, मी बघा ह्या ठिकाणी आहे, राजेश खन्ना पार्क याच्या आसपास. बंद करतो AC, गाडी पण बंद करतो आणि बघू एखाद एक चांगली ट्रिप भेटते का. तेव्हा तिथे 2 गाड्या तिथं उभ्या आहेत, तशा पण वॅगनार. मी टर्निंगला थांबलो आहे, चुकीचं आहे पण ठीक आहे, आता काय करू नाही शकत. वाशीची ट्रिप भेटली सँटाक्रूज वेस्टवरून, बट रेट काय बरोबर नाही आहे, पण काय करू शकत नाही. असू दे, वाशी तर वाशीला जाऊया. तिथे गेल्यावरती आपण CNG पण टाकू, आणि जर तिथूनच जर घरच्या साईडची ट्रिप भेटली तर अतिउत्तम असेल. जेवून डायरेक्ट मग परत लॉग इन करणार, नाहीतर मग नियोजन बघू कसं काय ते. कारण काल वाशीवरनं MT आलो, काल बिझनेस चांगला झाला होता म्हणून MT यायला काय वाटलं नाही, पण परत MT नाही बाबा. नाही, वाशीवरून तशा ट्रिप लागतात, असं नाही की नाही लागत, पण ते टायमिंग परफेक्ट असणं गरजेचं आहे. मिसमॅच झालं का मग लफडे. चला, राज सरांना घेऊन जातो वाशीला. सर्वात आधी पिकअप लोकेशनवरती पोहोचू द्या. 2 मिनिटाच्या अंतरावरती पिकअप लोकेशन आहे. पोरांची शाळा सुटली पण आमचा कस्टमर काही येई नाही. तो बोलतोय की मी टॅरेसवरून तुझी गाडी बघतोय, मला गाडीत दिसत नाही. तुझी लोकेशन बघ कुठली टाकली आहे, तिथेच येणार ना का जो टॅरेसवर डायरेक्ट ड्रॉप करणार मी, सॉरी डायरेक्ट येणार की बाबा बस गाडीमध्ये चल वाशीला. येडी वाकडी माणसं आहेत रे खरंच. अरे तो येतोय असं बोलतोय, बघा किती मिनटं झाले कंटिन्यू गाडी माझी चालू आहे. 5 मिनटं झाले, 6 मिनटं झाले, असा आहे विषय. भावानो, टाइम होतोय 1:52 आणि वाशीमध्ये आलो. शेवटच्या ट्रिपचे आपले 340 रुपये भेटले. 24 किलोमीटरचा डिस्टन्स होता आणि 24.27. जर कॅल्क्युलेट केलं तर 13 रुपयाचा रेट आहे, पण ऑप्शन नाही आहे, काय करू शकत नाही. मुंबईमध्ये तरी सर्च आहे, पण नवी मुंबईमध्ये काहीच सर्च नाही आहेत. असं वाटतं येऊन चुकी केली. वाशीमध्ये काय सहसा ट्रिप लागत पण नाहीत, मला लागत नाहीत. बघू आता, थांबून बघायचं, लागेल तर ठीक आहे, अन्यथा थोडासा आपल्याला एरिया वगैरे चेंज करावा लागेल. पण एरिया चेंज करून पण अर्थ नाही आहेत, कारण 4च्या नंतरच चान्सेस आहेत की इथून काहीतरी लागतील, आणि आधीमध्ये जर लागलं तर मग तो नशीब असेल आपला. वाशीवरून दादर 1 सेंटरची ट्रिप भेटली. त्याच्यामध्ये सीन असं झाला की जो गुगल दाखवत होतं, म्हणजे मॅप आपला, तो थोडासा फिरून दाखवत होता. म्हणजे वडाळा साईडच्या इथे काहीतरी ट्रॅफिक टाईप काहीतरी विषय झाला होता. तर सगळ्यात पहिले तर मी वडाळ्याचा जो आहे ना तो म्हणजे डोंगर, त्या साईडला मी गेलो, तर तिथे खूप जास्त ट्रॅफिक होती. तर कस्टमर बोलला U-टर्न मार, म्हणजे जो सजेशन मॅप दाखवतोय ना त्याला आपण फॉलो करू. त्यांनी सजेशन मॅप तो अशा ठिकाणी घेऊन गेला, रस्ताच खोदून ठेवला होता, म्हणजे पूर्ण बंद. तर मग त्यावाल्या ट्रिपमध्ये खूप जास्त टाइम लागला. ही वाली ट्रिप होती ती, यहीच वाली ट्रिप थी वो. नहीं ही वाली नहीं, यहीच थी क्या? ही वाली होती, ही वाली. सॉरी आय एम सो सॉरी, मी थोडा कन्फ्यूज झालो. ही वाली होती. 1 तास दाखवत होतं, पण 36 मिनिटं एक्स्ट्रा गेले, पण 1ही रुपया वाढला नाही. आणि ऑनलाईन पेमेंट होतं, मला वाटलं की वाढेल, पण नाही वाढलं, जाऊ दे. त्यानंतर मग तिथून मला मग भेटली कोणती ट्रिप, ड्रॉप केलं दादरमध्ये. नंतर मग थोडासा CNG भरायचा होता गाडीमध्ये. 3 पॉईंट होते. 3 पॉईंट CNG ला म्हणजे काय होतं की विचार करत होतो की CNG मध्ये घुसू का नको घुसू. शेवटी CNGच्या लाईनीमध्ये घुसलो, आणि तेवढ्यात आपल्याला ही ट्रिप भेटली. हे बघा, माटुंगावरून भेटली, आणि आता मी आहे खारघर सेक्टर 19 मध्ये. टोटलचं काम आहे तो 2,950 समथिंग काहीतरी झालेलं आहे. 50 रुपये कमी आहेत 3,000ला. आणि याच्यामध्ये या वॉलेटमध्ये पण एक 50 रुपये, 45 रुपीज आहेत, 43 रुपीज आहेत. अरे भाई, माझं एवढा गणित कसं चुकतंय काय माहिती, पण ठीक आहे. तर 3,000चा बिझनेस राऊंड फिगर तरी पकडला ना, तरी आपल्या हातामध्ये किती पैसे राहतात. अजूनपर्यंत टाइम जो आहे तो 5:30 वाजलेत. तर मी
जाऊ शकतो घरी, पण बघू 3000 मायनस 850 मायनस 212, 1938 रुपयाचा प्रॉफिट राहील तर मी डायरेक्टली आता घरी गेलो तर. आणि आता माझी गाडी चालली आहे किती ते मी दाखवतो. 168 म्हणजे 175 किलोमीटर पकडा टोटल राऊंड फिगर. तर मी डे एंड करायचा विचार करतोय अशा प्रकारे. 5-10 मिनिटांमध्ये जर भेटली ट्रिप तर ठीक आहे, नाही तर मग CNG भरून परत लॉग इन करतो. बट नाही जमलं माझ्याकडनं. मी आलो प्रॉपर जर बघायला गेलं ना तर 3000चं काम नाही केलं. 3950 सॉरी 2950च काम केलं आहे. पण तरी पण मी सॅटिस्फाईड आहे. लवकर घरी आलो, लवकर बाकीची कामं होतील, खुश आहे. खुश राहत जा यार. काय पैसा 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 गरजेचा आहे, पण आराम पण गरजेचा आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.